पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या दिरंगाईमुळे एका महिलेचा काही दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला। या संदर्भात सदर घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने व राष्ट्रवादी वैद्यकीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उमर गवंडी व राष्ट्रवादी युवकचे सांगली शहर अध्यक्ष अरुण चव्हाण यांच्या माध्यमातून सांगली निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, वैद्यकीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उमर गवंडी, युवक सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण, उत्तम कांबळे, वैशाली धुमाळ, मुन्ना शेख, शीतल खाडे, अकबर शेख, दत्ता पाटील, संगीता जाधव, सरफराज शेख, पूजा आवळे, फिरोजा जमादार, राहुल यमगर आदी पदाधिकारी उपस्थित होते। 4 दिवस अगोदर पुण्यामध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला, ज्या प्रकारामध्ये एका माऊलीचा अंत झाला आणि त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भस्मासुराच्या जशी भूक भागत नाही त्या पद्धतीने मॅनेजमेंट जसं सीझरसाठी 20 लाख रुपयाची मागणी करून 10 लाख रुपये ॲडव्हान्स द्यास तोपर्यंत आम्ही तुमचं रुग्ण ॲडमिट करून घेणार आहेत आणि त्यावेळी त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडे तेवढी रक्कम जमा न केल्यामुळे त्या रुग्णाला तिथं हाकलून देण्यात आलं आणि त्या हाकलून दिल्यामुळे त्या एका माऊलीचा अंत त्या दुर्दैवी घटनेत घडलेला आहे। तर अशी घटना आपल्या सांगली जिल्ह्यात कुठंच घडू नये त्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार गटामार्फत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आरडीसीना आज निवेदन देण्यात आले आहे। तर आमची आज अशी मागणी आहे की आपल्या जिल्ह्यात सुद्धा 30च्या जवळपास धर्मदायी रुग्णालय आहेत। त्या रुग्णालयाची ताबडतोब त्यांनी मीटिंग बोलवावी। त्या मीटिंगमध्ये गेल्या 6 महिन्यात त्यांनी ताबडतोब ऑडिट घ्यावा आणि धर्मदायी रुग्णामार्फत जे रुग्णांना सुविधा देण्यात येते त्या सुविधा त्यांनी डिस्प्ले कराव्या जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ मिळावा। आणि त्याचबरोबर महात्मा फुले सुधामध्ये जी योजना अंतर्गत राबवली जातात त्याचा संपूर्णपणे त्यांनी त्याचा लाभ द्यावा आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक ताबडतोब रुग्णासाठी हेल्पलाईन सुरू करावी जेणेकरून रुग्णांची कुठे सुद्धा हेळसांड होणार नाही। तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता कळकळीची विनंती केली आहे की येत्या 7 दिवसात त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी। जर आमची मागणी पूर्ण न झाल्यास तर आम्ही आमच्या राष्ट्रवादीमार्फत आम्ही तीव्र आंदोलन नक्कीच करू।